नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आणि स्वतः स्वामींनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, आपण ज्यावेळी स्वामींची सेवा करत असतो, बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स येतात की ताई आम्हाला अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही, आमच्यासोबतच असं का होतं, कुठेतरी आमची सेवा चुकते का, आणि इतरांना सेवेचा अनुभव येतो, मग आम्हाला का अनुभव येत नाही. तर त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपण सगळेजण मनापासून स्वामींची सेवा करत असतो. कुठेतरी आपल्या आयुष्यातले भोग, आणि हे भोग जे असतात ना, ते ह्या जन्मीचे नसतात. बघा, आपण म्हणत असतो की ताई मी सगळ्यांशी चांगलं वागते, सगळ्यांना समजून घेते, कुणाशी वाईट वागत नाही, तरी पण म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं का होतं, देव माझ्यासोबत नाही आहे का, किंवा माझी सेवा देवापर्यंत पोहोचत नाही का. तर बघा, तुम्ही या जन्मात जरी सगळ्यांसगळ्यात चांगले वागत असला किंवा सगळ्यांशी नम्रतेने वागत असला, तरी हे जे भोग आहेत ते या जन्माचे भोग नसतात. ते गेल्या जन्मीचे जन्मजन्मांतरीचे भोग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून हे भोग कुठेतरी कमी करण्यासाठी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आणि सेवा करत असताना काही चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. बघा, स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की ह्या चुका जर तुम्ही करत असाल किंवा ह्या गोष्टी जर तुमच्या हातून घडत असतील, तर कितीही सेवा केला तरी मी तुम्हाला पावणार नाही किंवा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कधीही असणार नाही. आता ह्या कोणत्या चुका हो. आणि बघा, ज्यावेळी दिंडोरीमध्ये आपले परमपूज्य गुरुमाऊली हितगुज करत असतात, गुरुवारी रविवारी त्यांचं हितगुज असतं, खूप सुंदर मार्गदर्शन आपले परमपूज्य गुरुमाऊली करत असतात. तर गुरुमाऊलीसुद्धा मार्गदर्शन करत असताना सांगतात की ह्या चुका तुम्ही टाळा. स्वामींचा अनुभव यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या 4 चुका आहेत, किंवा ह्या ज्या काही मी आज तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्या चुका टाळा. 100% नव्हे, 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, एकीकडे आपण सगळे नियम अटी पाळून काटेकोरपणे सेवा करत असतो. प्रत्येक बारीक सारीक नियम आपल्याला, आता मी एखादी सेवा सांगितली किंवा केंद्रातून तुम्ही एखादी सेवा सांगितली, त्या सेवेचे नियम अटी तुम्हाला माहीत आहेत, सगळे नियम अटी पाळताय, सगळं व्यवस्थित करताय, सेवा पूर्ण झाली तरीही अनुभव येत नाही. मग असं का होतं. बघा, शेजारचा माणूस किंवा आपल्या आजूबाजूची एखादी व्यक्ती अगदी 15 दिवस झाले आहेत सेवेला चालू करून, आणि सेवा पूर्ण होण्याआधीच तिची इच्छा पूर्ण होते, तिचं काम होतं, आणि आपली सेवा पूर्ण होऊन देखील आपलं काम होत नाही, आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपण कुठे चुकतो. आपण तर सगळे नियम अटी पाळलेले आहेत, सगळी सेवा व्यवस्थित केलेली आहे, म्हणजे एखादाही आपल्या सेवेत खंड पडलेला नाही आहे. पण काही अशा चुकासुद्धा आपल्या हातून होत असतात, ज्या चुका आपल्या हातून घडल्या नाही पाहिजेत. तर बघा, सेवा तुम्ही आता काही ताईंनी 11 गुरुवार चालू केलेले आहेत, काही ताई 108 पारायण करतात, काही जण गुरुचरित्र पारायण करतात. प्रत्येकजण आपल्या म्हणतो ना की आपल्या समस्येनुसार आपण सेवा करत असतो, किंवा इच्छेनुसार मला स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत. ह्या ताईंना खूप सुंदर अनुभव आला. ज्यावेळी मी माझा 11 गुरुवारचा अनुभव शेअर केला, त्यावेळी बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं आणि तुमचा अनुभवसुद्धा खूप भारी वाटला, आणि मी सुद्धा 11 गुरुवार चालू केलेले आहेत. तर ते ऐकून ना खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं की म्हणून तुम्हाला ज्यावेळी एखादी सेवा करून महाराजांची, मग बघा, छोटासा अनुभव असो मोठा अनुभव असो, तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा. अनुभव जर तुम्ही इतर लोकांपर्यंत सांगितले ना, की ती सगळ्यात मोठी सेवा असेल, लक्षात घ्या. म्हणून माझा अनुभव काय एवढा छोटा आहे मोठा आहे नाही, अनुभव केवढाही असो कसाही असो, लोकांना सांगा. त्या अनुभवाने लोक प्रेरित होतील आणि महाराजांच्या सेवेत येतील, आणि ती सेवा आणि त्या सेवेने त्या लोकांचं जर चांगलं झालं ना, तर सगळ्यात मोठी सेवा किंवा मोठं पुण्य तुमच्या हातून घडत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून जास्तीत जास्त महाराजांची सेवेकरी तुम्ही घडवा. स्वामींबद्दल इतरांना सांगा. जो अडचणीत आहे, जो संकटात आहे, त्याला स्वामींची सेवा करायला भाग पाडा. बाबा, तू हे कर, तू स्वामींचे नामस्मरण कर, तू 108 पारायण कर, तू 11 गुरुवार कर, अशा सेवा त्याला सांगा. महाराजांचं महत्त्व त्याला सांगा आणि त्याला सेवेत आणा. ह्या सेवेसारखी सुंदर सेवा नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगत असतात. आता आपण ज्यावेळी सेवा करत असतो, सेवा करत असताना अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही, असं का होत असतं. तर बघा,
आता तुम्ही संततीविषयी सेवा करत असाल की मला संतती नाही आहे, म्हणजे मूलबाळ होत नाही आहे, बरेच वर्ष लग्नाला झाले, किंवा विवाह होत नाही आहे म्हणून तुम्ही सेवा करताय, 11 गुरुवार करताय, मला जॉब लागावा म्हणून तुम्ही सेवा करताय. प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. तर ज्या पण गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय ती सेवा तुम्ही चालू केली. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही 108 पारायण केले, चालू केले, 51 पारायण चालू केले किंवा 108 पारायण चालू केली, तर ज्या दिवशीपासून तुम्ही लक्षात घ्या सेवा तुम्ही करताय, 108 पारायण तुम्ही करताय, त्याचे नियम अटी पाळताय, पण काही चुका अशा सुद्धा करू नका ज्या चुका तुमच्या हातून घडल्या नाही पाहिजेत. बघा, या सेवेसोबतच आपल्या गुरूंची सेवा होणं आपल्या हातून खूप महत्त्वाचं असतं. बघा, स्वामींना तुम्ही गुरु मानलेल ना, स्वामींची सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे, यात काही शंकाच नाही आहे आणि तुम्ही ती केलीच पाहिजे. पण आपल्या सगळ्यात पहिली चूक तुम्हाला टाळायची आहे, म्हणजे आपल्या हातून घडवायची नाही आहे. ती चूक म्हणजे कुलदेवीची सेवा न करणं. बघा, तुम्ही स्वामींचे 108 पारायण करताय, 11 गुरुवार करताय आणि इकडे कुलदेवीला विसरलाय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही ह्या सेवेसोबतच तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सुद्धा रोजच्या रोज सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे. बघा, तुम्हीच नाही, तुमच्या घरात कोणीही करो, पण तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. बघा, आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं संरक्षण करत असते आणि आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि आपलं कुळ किंवा आपला परिवार हा तिच्या हातात असतो. आपल्या कुळाचं चांगलं होणं, वाईट होणं, उद्धार करणं हे सगळं तिच्या हातात असतं. ती कुळाचं आपल्या संरक्षण करत असते. कोणतंही संकट आलं तर त्या संकटापासून आपल्याला लांब ठेवत असते. म्हणून आपली कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून 108 पारायण करताय, 11 गुरुवार करताय, रोजच्या रोज तुम्ही कुलदेवीचं तुमच्या घरामध्ये स्मरण झालंच पाहिजे. कुलदेवीची आठवण तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये काढलीच पाहिजे. नाहीतर ही सेवा करताय आणि ती सेवा विसरला, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर ही झाली पहिली चूक. तर तुम्ही कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे. ही चूक तुम्ही अजिबात करू नका की कुलदेवीची सेवा न करणं. तर आता काय करायचं? कुलदेवीची सेवा तुम्ही काही करू शकता. म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो मंत्राची एक माळ तुम्ही करू शकता. कुलदेवीचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणू शकता. दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय तुम्ही वाचू शकता तुमची कुलदेवीची सेवा म्हणून. जी जमेल ती कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरी चूक म्हणजे पितरांची सेवा. बघा, गुरूंची सेवा करताय आणि पितरांची सेवा करत नाही, ही फार मोठी चूक आहे. बघा, आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की पितरांची सेवा करा. ज्यावेळी पितरं तुमच्यावरती प्रसन्न असतील त्याच वेळी तुम्ही जी सेवा करताय ती तुमच्या गुरूंच्यापर्यंत पोहोचणार आहे. बघा, आपण खूप सेवा करतो, खूप पारायण, 108 पारायण, 11 गुरुवार, रोज नामस्मरण, नित्यसेवा सगळं करतो, पण पितरांची सेवा करत नाही. तर ही पूर्णपणे चुकीचं आहे. आपले पितृ जर आपल्यावर संतुष्ट नसतील, बघा, तर आपल्याला पितृदोष लागतो आणि ज्या व्यक्तीला किंवा ज्या घराला पितृदोष आहे त्या घरामध्ये कितीही सेवा घडली देवाची तरी ती सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. का? तर बघा, इथे आपण असतो, इथे आपले देव असतात आणि आपल्या दोघांच्या मध्ये आपले पितृ असतात. म्हणून आपल्याला जर आपल्या भगवंतापर्यंत जायचं असेल, आपल्या गुरूंच्यापर्यंत, आपल्या स्वामींच्यापर्यंत जायचं असेल, तर आधी आपल्याला पितृंना सामोरं जावं लागतं आणि मग आपल्याला आपले गुरु भेटतात. म्हणून तुम्ही पहिल्यांदा पितरांची सेवा करा आणि मगच तुम्हाला स्वामींची सेवा केलेलं फळ मिळणार आहे. तर हे लक्षात घ्या. आता पितरांची सेवा काय करायची? तर आपल्या नित्यसेवेमध्ये पितृस्तुती स्तोत्र आहे, तुष्टीकारक स्तोत्र आहे, ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे. तर पितरांची सेवा कशी करावी, काय करावी, याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तशी सेवा करू शकता. तर आणि खरं सांगू का, संतती असेल, विवाह असेल, जर तुमच्या हातून म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टींची समस्या असेल तर नक्कीच तुम्ही या स्वामींच्या सेवेसोबत ही पितरांची सेवासुद्धा नक्की करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ 100% मिळेल. म्हणून या सेवेसोबत पितरांची सेवा करायला विसरू नका. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नित्यसेवा रोज करायची आहे. बघा, एका ताईंची मला कमेंट आली की ताई, मी 11 गुरुवार करणार आहे पण नित्यसेवा नाही केली तर चालेल का? तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळी तुम्ही केंद्रात जाल ना, त्यावेळी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचारलं जातं की तुम्ही नित्यसेवा करता का? तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे का? बघा, नित्यसेवा
कोणतीही तुम्ही समस्या घेऊन केंद्रात जा, पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जातं की नित्यसेवा करा. दुसऱ्या सेवा देण्याआधी तुम्हाला नित्यसेवा करायला सांगतात, कारण नित्यसेवा हा आपला बेसिक, आपला पाया आहे, आपलं संरक्षण कवच आहे. म्हणून इतर सेवा करत असताना तुम्ही 108 पारायण करताय, रोज एक पारायण करताय, रोज पूर्ण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ वाचताय आणि नित्यसेवा करत नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, काही जण असं म्हणतात की हां, आता 1 ते 21 अध्याय वाचलेले आहेत, परत कशाला 3 अध्याय वाचायचे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. म्हणून रोज या सेवेसोबतच, म्हणजे 108 पारायण चालू आहे ना, रोज एक ग्रंथ वाचता, म्हणजे रोज एक पारायण करता. हे पारायण करून झाल्यानंतर किंवा हे पारायण करण्याआधी तुम्हाला आधी नित्यसेवा करायची आहे. आणि नित्यसेवा करत असाल तरच तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि हे आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या घरामध्ये नित्यसेवा होते रोजच्या रोज, त्याला इतर सेवा करायची कधीच महाराज वेळ येऊ देत नाहीत. महाराज त्याचा योगक्षेम चालवतात स्वतः. म्हणून नित्यसेवा करत राहा. आणि नित्यसेवा करत असताना तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जी सेवा करताय ती सुद्धा करत राहा. तर रोज 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय, 11 माळी जप आणि तारक मंत्र, एवढी तरी नित्यसेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे. तर आता ही झाली तिसरी गोष्ट. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिथी देवो भव. बघा, आपल्या महाराजांनी, आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही जर एखाद्याची, बघा आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला सांगत असते की अतिथी देवो भव. तुमच्या घरात एखादा माणूस आलेला आहे, एखादी व्यक्ती आलेली आहे जी खूप तहानलेली आहे, भुकेलेली आहे, आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही अन्नाचा घास दिला, पाणी दिलं, तर तिचा आत्मा जो आहे तो तुम्हाला दुवास देणार आहे. पण एकीकडे तुम्ही सेवा करताय आणि एकीकडे समजा सेवेला बसलेला आहात आणि अचानक एखादी व्यक्ती तुमच्या घरात आली, तिने काहीतरी खायला मागितलं, प्यायला मागितलं, तर आणि तुम्ही तिला हाकलवून दिलं, तर त्या केलेल्या सेवेचा तुम्हाला एवढा पण उपयोग होणार नाही. कितीही तास बसा, मग 1 तास बसा, 2 तास बसा, 3 तास ती ग्रंथ वाचत बसा, काहीही उपयोग होणार नाही. पण सेवा करत असताना जर, बघा, सेवेमध्ये उठू नये असं म्हटलं जातं, पण अशा वेळी जर एखादी व्यक्ती आली तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला पोटभर अन्न द्या, तहान त्याची भागवा, त्याला पाणी द्या. आणि भले तुम्ही ती सेवा करत असताना 108 पारायण, 11 गुरुवार, भले तुम्ही कोणती पण सेवा करताय, ती सेवा करत असताना एखादा नियम जरी चुकला ना, तरी महाराज माफ करतील. कुठेतरी महत्त्वाचं पुण्य कर्म तुमच्या हातून घडलेलं आहे आजच्या दिवशी. म्हणून सेवा चालू असताना अशा गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या हातून कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या हातून कुणाचं मन दुखवणार नाही. त्याचबरोबर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान. तुम्ही जर एखाद्याला त्याची भूक भागवला तर नक्कीच त्याचा आत्मा तुम्हाला दुवास देणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही अशा सेवा करत असताना, खरंच सांगते, तुम्ही 108 पारायण, 11 गुरुवार, गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र, कोणतीही सेवा, तारक मंत्र अनुष्ठान, 1 मांडी पारायण, कोणतीही सेवा करत असताना महाराज आपली परीक्षा घेत असतात. आणि ज्यावेळी तुम्ही सेवा करायला बसला असाल किंवा दिवसभरामध्ये कधीही आपल्या घरात महाराज येऊन गेलेले तुम्हाला कळणार नाहीत. आणि त्या व्यक्तीच्या रूपात जर महाराजच तुमच्या दारात आले असले आणि जर तुम्ही त्याला न काही खायला देता, न काही प्यायला देता, झिडकारून लावलं किंवा हाकलून लावलं, तर महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील का? खरंच सांगा, महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील का? कितीही पारायण केलं तरी महाराज कधीच प्रसन्न तुमच्यावर होणार नाहीत. म्हणून तुम्ही एखाद्याला आपल्या ताटातली अर्धी भाकरी द्या, त्याची भूक भागवा. सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे, लक्षात घ्या. एखादी दिवस त्या सेवेचा एखादा नियम चुकला तरी चालेल, महाराज तुम्हाला क्षमा करतील, पण ही चूक तुमच्या हातून होऊ देऊ नका. म्हणून ह्या 4 काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून पाळा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवीची. ह्या सगळ्या सेवांसोबतच कुलदेवीची सेवा करा, कारण आपली कुलदेवी ही आपली आई असते आणि आईची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते, लक्षात घ्या. आपल्या गुरूंच्या जेवढी आपण सेवा करतो तेवढी सेवा आपल्या आईची सुद्धा झाली पाहिजे. तर केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला कुलदेवीची सेवा सांगितली जाते करायला. तर तुम्हाला एखादी समस्या आहे तर तुम्हाला बघा, एखाद्या वेळेस तुमची कुलदेवीचा मान सन्मान करा, ही सेवा करा, कुलदेवीची ती सेवा करा, हे सांगितलं जातं. तर कुलदेवीची सेवा करा, त्यानंतर पितरांची सेवा करा, त्यानंतर नित्यसेवा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान करा. किंवा भुकेलेल्यांना, तहानलेल्यांना तुम्ही झिडकारू नका किंवा तुमच्या घरातून हाकलून देऊ नका. किंवा अतिथी देवो भव, घरात आलेल्यांचा मान सन्मान ठेवा.
ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा. कितीही सेवा केलात आणि ह्या चुका केला तर कधीच अनुभव येणार नाही, खरंच सांगते. आणि महाराजसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अगदी ह्या सगळ्या गोष्टी पाळून तुम्ही जर सेवा केलात ना, अगदी सेवा पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला महाराज प्रसन्न होतील, यात काही शंका नाही. आणि आपले महाराज खूप निराळे आहेत. आणि ह्या तासभर बसून महाराजांच्या पुढे सेवा करणं, ग्रंथ वाचणं म्हणजेच सेवा करणं असं नाही. ह्यासुद्धा काही गोष्टी आहेत. वडीलधाऱ्यांचा मानसन्मान ठेवणं किंवा आलेल्यांचा मानसन्मान ठेवणं, एखाद्या भुकेलेला भूक भागवणं, तहान भागवणं किंवा एखाद्या गरीबाला त्याची म्हणजे त्याला जे काही हवं आहे ते देणं, ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये. आणि स्वामींना या छोट्या छोट्याच गोष्टी अतिशय प्रिय आहेत. प्राण्यांना, पक्ष्यांना कधीही मारू नका. त्यांचा तळतळाट तर लय म्हणजे मोठं पाप आहे, लक्षात घ्या. आपले महाराज प्रत्येक प्राण्यावर प्रेम करायचे. आपल्या ताटातलं त्या प्राण्याला, समोर जर एखादा प्राणी आला, एखादी गाय आली तर महाराज आपल्या ताटातलं त्याला द्यायचे. एखादी म्हणजे अर्धी पोळी, अर्धी भाकरी महाराज स्वतः त्या गाईला असेल, वासराला असेल चारायचे. तर इतकं महाराज आपले महाराज प्राण्यांच्यावरती प्रेम करायचे. त्यामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना प्रेम द्या. तर ह्यासुद्धा काही गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे ह्या सगळ्या सेवांसोबत ह्या चुकासुद्धा करू नका. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तरच केलेल्या सेवेचा अनुभव तुम्हाला येईल, यात काही शंका नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.